तू माझ्यावर नाराज आहेस का? आर यू अनॉयड विथ मी? आर यू अनॉयड विथ मी? ते आत्तापर्यंत निघून गेले असावेत. दे माईट हॅव लेफ्ट बाय नाव. दे माईट हॅव लेफ्ट बाय नाव. तुम्ही प्रयत्न केला का? डिड यू ट्राय? डिड यू ट्राय? मी प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग. आय एम ट्राईंग. त्यात तुमचा काय दोष आहे? व्हॉट इज युअर फॉल्ट इन दॅट? व्हॉट इज युअर फॉल्ट इन दॅट? लाजू नकोस. डोंट बी शाय. डोंट बी शाय. आम्ही कोचिंगला जात आहोत. वी आर गोइंग टू कोचिंग. वी आर गोइंग टू कोचिंग. मला रागावू नकोस. डोंट मेक मी अँग्री. डोंट मेक मी अँग्री. माझ्यावर रागावू नकोस. डोंट बी अँग्री विथ मी. डोंट बी अँग्री विथ मी. मी तुझ्यावर रागावलो आहे. आय एम अँग्री विथ यू. आय एम अँग्री विथ यू. आता जे हे सेंटेन्सेस आहेत त्याच्यामध्ये फरक काय आहे बघा. मी तुझ्यावर रागावलो आहे मीन्स आय एम अँग्री विथ यू. माझ्यावर रागवू नकोस. डोंट बी अँग्री विथ मी. आणि मला रागावू नकोस म्हणजे मला राग येऊन देऊ नकोस. याचं इंग्लिश ट्रान्सलेशन काय होईल तर डोंट मेक मी अँग्री म्हणजे मला रागावू नकोस किंवा मला राग येऊन देऊ नकोस. डोंट मेक मी अँग्री. यात असं विशेष काय आहे? व्हॉट इज सो स्पेशल अबाउट दिस? व्हॉट इज सो स्पेशल अबाउट दिस? और यू कॅन से व्हॉट्स सो स्पेशल इन इट? व्हॉट्स सो स्पेशल इन इट? नेक्स्ट सेंटेन्स. यात रडण्यासारखे काय आहे? व्हॉट इज देअर टू क्राय अबाउट? व्हॉट इज देअर टू क्राय अबाउट? मी नक्की येईन. आय विल डेफिनेटली कम. और यू कॅन से आय विल कम फॉर शुअर. आय विल डेफिनेटली कम और आय विल कम फॉर शुअर. आपण एखाद्याला म्हणतो ही त्यांची परस्पर बाब आहे किंवा हा त्यांचा परस्पर प्रश्न आहे. हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलायचं? दिस इज देअर म्युच्युअल मॅटर किंवा दिस इज देअर म्युच्युअल अफेअर. दिस इज देअर म्युच्युअल मॅटर और यू कॅन से दिस इज देअर म्युच्युअल अफेअर. नेक्स्ट. प्रकरण गंभीर बनले आहे. द मॅटर हॅज बिकम सिरियस. द मॅटर हॅज बिकम सिरियस. तुझ्या शर्टला काय झालं? व्हॉट हॅपन टू युअर शर्ट? व्हॉट हॅपन टू युअर शर्ट? तुमचा विचार कशामुळे बदलला? व्हॉट मेड यू चेंज युअर माइंड? व्हॉट मेड यू चेंज युअर माइंड? तू तुझा विचार का बदलला? वाय डिड यू चेंज युअर माइंड? वाय डिड यू चेंज युअर माइंड? तुला तिकडे जाण्याची गरज नव्हती. यू डिडंट हॅव टू गो देअर. यू डिडंट हॅव टू गो देअर. मी तुम्हाला विचारत नाही आहे. आय एम नॉट आस्किंग यू. आय एम नॉट आस्किंग यू. मी तिथे जाऊ शकणार नाही. आय विल नॉट बी एबल टू गो देअर. आय विल नॉट बी एबल टू गो देअर. मी त्याला ओळखू शकलो नाही. आय कुड नॉट रिकग्नाइज हिम. आय कुड नॉट रिकग्नाइज हिम. त्याला माझे नाव नीट उच्चारता येत नाही. ही कांट प्रोनाउन्स माय नेम प्रॉपरली. और यू कॅन से ही कांट प्रोनाउन्स माय नेम करेक्टली. तू तुझे वचन मोडलेस. यू ब्रोक युअर प्रॉमिस. यू ब्रोक युअर प्रॉमिस. तू तुझे वचन मोडायला नको होते. यू शुडंट हॅव ब्रोकन युअर प्रॉमिस. यू शुडंट हॅव ब्रोकन युअर प्रॉमिस. तू मला नेहमी गंडवू शकत नाही किंवा तू मला नेहमी मूर्ख बनवू शकत नाही. हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलाल? यू कांट ऑलवेज फूल मी. यू कांट ऑलवेज फूल मी मीन्स तू मला नेहमी गंडवू शकत नाही किंवा तू मला नेहमी मूर्ख बनवू शकत नाही. मी ही गाठ सोडू शकत नाही. खूप घट्ट आहे. आय कांट अनटाय दिस नॉट. इट इज व्हेरी टाईट. आय कांट अनटाय दिस नॉट. इट इज व्हेरी टाईट. मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही. आय हॅव नथिंग टू डू विथ यू. आय हॅव नथिंग टू डू विथ यू. मी तुला 1000 वेळा सांगितले आहे की तिकडे जाऊ नकोस. आय हॅव टोल्ड यू 1000 टाइम्स नॉट टू गो देअर.
आय हॅव टोल्ड यू 1,000 टाइम्स नॉट टू गो देअर मीन्स मी तुला 1000 वेळा सांगितले आहे की तिकडे जाऊ नकोस. तुला बरं वाटत नाही आहे का? आर यू नॉट फीलिंग वेल? आर यू नॉट फीलिंग वेल? तू काल फोन का केला नाहीस? वाय डिडंट यू कॉल यस्टरडे? वाय डिडंट यू कॉल यस्टरडे? तुम्ही शांत राहू शकत नाही का? कांट यू कीप काम? और यू कॅन से कांट यू कीप क्वाइट? कांट यू कीप काम? और यू कॅन से कांट यू कीप क्वाइट? हे कोणीही सहन करू शकत नाही. नो वन कॅन बेअर दिस. नो वन कॅन बेअर दिस. तुझ्या मदतीशिवाय मी हे कधीच करू शकलो नसतो. आय कुड नेवर हॅव डन इट विदाउट युअर हेल्प. आय कुड नेवर हॅव डन इट विदाउट युअर हेल्प. नेक्स्ट. ही घटना मी कधीच विसरू शकत नाही किंवा हा प्रसंग मी कधी विसरू शकत नाही. आय कॅन नेवर फॉरगेट दिस इन्सिडंट. आय कॅन नेवर फॉरगेट दिस इन्सिडंट. तू घाईत आहेस का? आर यू इन हरी? आर यू इन हरी? तिथे उभा असलेला तो राम आहे का? इज दॅट राम स्टँडिंग देअर? इज दॅट राम स्टँडिंग देअर? पुढची बस किती वाजता आहे? आपण एखाद्याला विचारतो की पुढची बस किती वाजता आहे किंवा यानंतरची बस किती वाजता आहे, तर ते सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलाल? व्हॉट टाईम इज द नेक्स्ट बस? व्हॉट टाईम इज द नेक्स्ट बस? तिचे केस खूप लांब आहेत. हर हेअर इज व्हेरी लाँग. हर हेअर इज व्हेरी लाँग. मला काल रात्री विचित्र स्वप्न पडलं. आय हॅड अ स्ट्रेंज ड्रीम लास्ट नाईट. आय हॅड अ स्ट्रेंज ड्रीम लास्ट नाईट. धीर धरा, सर्व काही ठीक होईल. बी पेशंट, एव्हरीथिंग विल बी फाईन. बी पेशंट, एव्हरीथिंग विल बी फाईन. मी फक्त गंमत करत होतो. आय वॉज जस्ट किडिंग. आय वॉज जस्ट किडिंग. तू खूप थकलेला दिसत आहेस. यू लुक सो टायर्ड. यू लुक सो टायर्ड. तुम्हाला असे वाटते का? डू यू थिंक सो? डू यू थिंक सो? मला नाही वाटत. आय डोंट थिंक सो. आय डोंट थिंक सो. मला विचार करायला थोडा वेळ द्या. गिव्ह मी सम टाईम टू थिंक. गिव्ह मी सम टाईम टू थिंक. तुम्ही काम करत आहात का? आर यू वर्किंग? आर यू वर्किंग? मला तिथे बसायचे होते. आय वॉन्टेड टू सिट देअर. आय वॉन्टेड टू सिट देअर. आता खूप उशीर झाला आहे. इट्स टू लेट नाव. इट्स टू लेट नाव. तू तिला पाहिलंस का? डिड यू सी हर? डिड यू सी हर? ती अशक्त आहे. शी इज वीक. शी इज वीक. तू हे करू शकतो. यू कॅन डू इट. यू कॅन डू इट. ढोंग करू नका. डोंट प्रिटेंड. डोंट प्रिटेंड. ती पोहोचली आहे. शी हॅज अराइव्ड. शी हॅज अराइव्ड. तो उद्यापर्यंत पोहोचेल. ही विल अराइव्ह बाय टुमारो. ही विल अराइव्ह बाय टुमारो. मलाही तसंच वाटतं. आय फील द सेम वे. आय फील द सेम वे. इतके आळशी होऊ नका. डोंट बी सो लेझी. डोंट बी सो लेझी. तुम्ही ओले व्हाल. यू विल गेट वेट. यू विल गेट वेट. त्याच्यावर विसंबून राहू नका. डोंट रिलाय ऑन हिम. डोंट रिलाय ऑन हिम. हे मला आधीच माहीत होतं. आय ऑलरेडी न्यू दिस. आय ऑलरेडी न्यू दिस. मी तुला ओळखत नाही. आय डोंट नो यू. आय डोंट नो यू. मी तुम्हाला सांगेन. आय विल टेल यू. आय विल टेल यू. हे कोणी केले? हू डीड दिस? हू डीड दिस? मला हे करू द्या. लेट मी डू दिस. लेट मी डू दिस. इकडे तिकडे भटकू नका. डोंट वंडर हिअर अँड देअर. डोंट वंडर हिअर अँड देअर. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. यू शुड बी अशेम्ड. यू शुड बी अशेम्ड. मला खरे सांग. टेल मी द ट्रूथ. टेल मी द ट्रूथ. दूध उकळून घ्या. बॉईल द मिल्क. बॉईल द मिल्क. हे रिकामे आहे. इट इज एम्प्टी.
इट इज एम्प्टी. मला तुमच्यावर खरोखर शंका आहे. आय रिअली डाऊट यू. आय रिअली डाऊट यू. तुम्ही ते पाहिले का? डिड यू सी दॅट? डिड यू सी दॅट? तो खूप हट्टी आहे. ही इज व्हेरी स्टबन. ही इज व्हेरी स्टबन. तू कधी येशील? वेन विल यू कम? वेन विल यू कम? हे योग्य नाही किंवा हे उचित नाही. दिस इज नॉट फेअर. दिस इज नॉट फेअर. मला सगळं माहीत आहे. आय नो एव्हरीथिंग. आय नो एव्हरीथिंग. तू थकला आहेस का? आर यू टायर्ड? आर यू टायर्ड? माझ्याशी बोलू नकोस. डोंट टॉक टू मी. डोंट टॉक टू मी. हे फक्त तुमच्यासाठी आहे. दिस इज ओनली फॉर यू. दिस इज ओनली फॉर यू. थँक्स फॉर वॉचिंग.